नमस्कार सर्वांना, मी आहे पॅरिसची पोरगी आणि मी बांधलेला आहे ढोल. आणि आता आपण दाखवणार आहोत बेल्जियम मध्ये विठ्ठलाची वारी. चला तर बघूया. आणि ऑनेस्टली आमचं खूप 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 सौभाग्य होतं की आम्हाला बेल्जियममध्ये पंढरपूरवरनं आलेल्या पादुकांचं दर्शन होणार होतं. ही आपली UK टीम आहे ज्यांची खूप मनापासून एक साधी इच्छा आहे की त्यांना सर्वप्रथम इंटरनॅशनल टेम्पल बांधायचं आहे आपल्या विठोबाचं, आपल्या साध्या भोळ्या विठ्ठलाचं. आणि ही किती सुंदर कल्पना आहे. आणि ह्या ज्या पादुका आलेल्या आहेत त्या पंढरपूरवरनं येऊन त्या मंदिरात बसणार आहेत. आणि इट्स अ ड्रीम. प्रत्येक मराठी माणसाचं हे ड्रीम असेल आय गेस. तर आपण नक्कीच या ग्रुपला सपोर्ट करूया. आणि मी तुम्हाला सगळे डिटेल्स देईन, त्यांचे सोशल मीडियाचे हँडल्स देईन. तर प्लीज त्यांना फॉलो करा. ॲज अ मराठी माणूस, ॲज अ विठ्ठल भक्त, ॲज अ वारकरी फ्रॉम हार्ट, आय थिंक वी ऑल रिअली ओन ऑल ऑफ दिस. अँड बाय द वे, बेल्जियममध्ये आहे हे खूप स्ट्रॉंग महाराष्ट्र मंडळ बेल्जियम, जे इकडे सगळे मराठी सण खूप उत्साहाने साजरे करतात. आणि मी आहे त्या ग्रुपची कार्यकर्ता पण. फॉर माय लव्ह ऑफ महाराष्ट्र अँड फॉर एव्हरी वन ऑफ अस हू इज मराठी. आणि आमच्या मंडळाच्या पण पेजचे मी डिटेल्स तुम्हाला देईन. तर प्लीज आमच्या मंडळाला पण मोठं करा, फॉलो करा आणि बघत राहा आम्ही गणेश उत्सव, नवरात्री सगळं कसं जल्लोषाने साजरं करतो ते. आणि विठोबाच्या नावाच्या गजरात आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही वेलकम केली सगळी मंडळी जे पावलं घेऊन आलेली होती आपल्याकडे. आणि ही आहे आपल्या पांडुरंगांची पावलं जी पंढरपूरवरनं आली आहेत फॉरेनला प्रवास करून. आणि आमच्या राजश्रीताई आहेत त्या आता पूजा करताना दिसतील तुम्हाला या पादुकांच्या. आणि मग थोडंसं वेलकम करून आपण सगळ्यांच्या दर्शनासाठी या पादुका उपलब्ध करणार होतो. बाय द वे, हा माझा ढोल धरायचा पहिलाच अनुभव आहे. मी हॅलो करते सर्वांना. आणि इट वॉज रिअली फन फॉर मी टू डू. आणि माझ्या बाजूला माझा मुलगा पण होता. तर मला तर खूप प्राऊड फील होतं आहे की मी त्याला पण ह्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व केलं आणि त्याला मी माझ्या संस्कृतीची ओळख करून देते. तर खूप 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 प्राऊड फील होतं. चलो लेट्स हिअर द बीट्स ऑफ आर ढोल ताशा पथक. आणि ढोल ताशाच्या गजरात पुढे निघाली पालखी सर्वांच्या दर्शनासाठी. सर्वांची मनं आतुरत होती. कधी एकदा पावलांचे वरती डोकं ठेवतंय असं झालेलं होतं.
तर आता काही आम्हाला वी कॅनॉट वेट एनी मोर, सो आम्ही थांबू नव्हतो शकत. तरी अजून आपल्या माऊल्या फुगड्या घालत होत्या. त्याच्यानंतर सगळी लोक तिकडे सज्ज झालेली होती. अक्षरशः पंढरपूर झालेलं होतं आमचं बेल्जियम, बघाच. चला तर मग आता प्रोग्रामला सज्ज होऊया. सगळी मंडळी आत निघाली. आपल्या वारीच्या माऊल्या, परत आपले छोटे छोटे इकडे भक्त आलेले होते ते, आणि आपण सगळेच आता आत जाऊन बघूया की आम्ही कसा पुढचा प्रोग्राम सादर केला. या पादुका आपल्याकडे वस्तीला आलेल्या होत्या आणि आम्ही पहिले सर्वात तिकडे एक छान डेकोरेशन केलं होतं आणि तिथे आम्ही पावलांची पहिले स्थापना केली, पूजा केली आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला स्टार्ट केलं. विठ्ठल मंदिर UKची टीम खूप काळजीपूर्वक पूजा करत होती आणि इकडे आपल्याला दिसत आहेत की हे दादा खूप भावनांनी आणि खूप डिवोशननी पावलांची स्थापना करत आहेत. आणि त्यांच्या तोंडूनच ऐका त्यांचा हा विठ्ठलाचा प्रवास किती आध्यात्मिक होता आणि ते कसे पंढरपूरवरनं इथपर्यंत आले आणि पुढे लंडनला जाणार आहेत. खरंच तुम्हाला अंगावर काटा येईल त्यांचा अनुभव ऐकून. आमचं कोणाचं नाहीये, लंडन वाचायचं किंवा इथं वाचायचं नाहीये, आपल्या प्रत्येक मराठी माणसाचं विठ्ठल भक्ताचं म्हणून तुम्ही सांगितलं असेल आपण विचारला प्रभावासाठी मला वाटतं. म्हणून आमचं प्रिय वाक्य आहे, माझं म्हणजे माझे माऊली. हे माझं आहे, हे कुठल्या एका देशाची मक्ती नाही किंवा काही नाही. तर हा प्रवास 14 तारखेला सुरू झाला. 22 देशामधून आम्ही वारी करत निघालो. या ज्या पादुका आहेत त्या आपण पंढरपूरमध्ये ज्या सोनाराने बनवल्या, ज्या सोनाराने आपल्या विठ्ठलाच्या पादुका बनवल्या, त्या सोनाराकडून आपण या पादुका बनवलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा असं झालंय की पंढरपूरमध्ये विधिवत पूजा होऊन गाभाऱ्यामध्ये नाही थांबून त्या पादुकांचं पूजन करून आपण पांडुरंगाच्या लक्ष्मी मातेच्या पायाला स्पर्श करून पादुका घेऊन निघालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दर्शनाला या ना त्यावेळेस एक गोष्ट नोंद करा, म्हणजे या पादुका फक्त एक चांदीचं काहीतरी मिनिंग करून आपण चाललेलं असं नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी भाव आहे. पण पादुकांचं महत्व सांगतो की या पादुका पंढरपुरामध्ये ज्या सोनाराने पांडुरंगाच्या बदलल्या त्याच्याकडून आपण बनवून केलेल्या आहेत, विधिवत पूजा करून निघालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर हिंदू समाजाचं कुटुंब आहे, त्या कुटुंबाकडून पांडुरंगाला दसऱ्याच्या दिवशी घोंगडी दिली जाते. ती घोंगडी पांडुरंगाच्या अंगावर घातली जाते आणि त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी पंढरपूरचे लोक त्या घोंगडीवरती सोनं लुटतात. पांडुरंगाने सर्व जमवलं, फॅमिलीचा आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांनी ही घोंगडी हाताने विणलेली घोंगडी दिली की आमचा पांडुरंग साता समुद्रात पार झाला तर ही घोंगडी आमची करू. प्रत्येकाला देव मानतो, प्रत्येक माणसामध्ये देव मानतो, त्या प्रत्येकाचा स्पर्श होऊन ती पादुका पुढे चाललेल्या आहेत. 14 एप्रिलला पंढरपूरवरून निघालो. नंतर नेपाळ, तिबेट, चायना, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, काझाकस्तान, रशिया, जॉर्जिया, टर्की, क्रोएशिया, बल्गेरिया, सर्बिया, हंगेरी, चेक रिपब्लिक, जर्मनी, लक्झमबर्ग आणि आज 18वा देश आहे आमचा बेल्जियम. मला सांगायला वेळ कमी पडेल, म्हणजे आपण ज्या ठिकाणी असा विचारही केला नव्हता की आपले मराठी बांधव त्या ठिकाणी लोक आले, म्हणजे जॉर्जिया सारखे ठिकाण, किर्गिस्तान सारखे ठिकाण, तिथे आपले मुलं MBBS करता आले. जॉर्जियामध्ये 700 मुलं आले होते पादुकाचं दर्शन घ्यायला, की हा कुठेतरी आपला एक भाव आहे. आणि आपण ज्या मातीतून येतो, ज्या महाराष्ट्रातून येतो, त्या मातीसाठी आपल्या शरीरामध्ये जे DNA ते DNA आपल्याला शांत बसून देत नाही. आणि हे मंदिर का करतो आपण? आता आपण सगळे बऱ्यापैकी NRI आहोत, बरोबर? तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, आपल्या मनामध्ये एक खटका आहे, तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, मी 100% सांगतो, आपलं मराठी माणसाचं मंदिर जगात कुठे आहे सांगा. एक तरी मंदिर सांगायचं आपलं मराठी माणसाचं आहे कुठे? पण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये जाता, कुठेतरी तुम्हाला वाटतं की आपलं मराठी माणसाचं मंदिर हे असलं पाहिजे, बरोबर? तुमच्या मनामध्ये शंका आणि त्याच भावनेला कुठेतरी वाट द्यावी म्हणून हा उपक्रम आहे.
आणि मी पांडुरंगाला इच्छा व्यक्त करतो की प्रत्येक देशामध्ये विठ्ठलाचं मंदिर व्हावं, आपल्या पांडुरंगाचं मंदिर व्हावं, जेणेकरून आपण पाकिस्तानला आपल्या राजाने एवढे जे किल्ले बांधले त्या किल्ल्यांचा आपण जगाला करतो. नंतर आपला पांडुरंग भोळा पांडुरंग तो सगळ्यांसाठी आजच्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं, माणूस श्रीमंत झाला की तो बालाजीला जातो आणि माणूस गरीब झाला की तो पांडुरंगाकडे जातो. कारण का तर पांडुरंग हा तुमच्यामध्ये काहीच डिफरन्स करत नाही, ना गोर ना गरीब ना श्रीमंत ना काळा ना गोरा ना स्त्री ना पुरुष, सगळ्यांसाठी तो इक्वल आहे. बरोबर, त्यासाठी सर्वात मोठा तुमचा सपोर्ट लागणार आहे स्प्रेड द वर्ड. हे काहीतरी होतंय आपल्या बाहेर, आपल्या माणसाचा आपल्या मातीतल्या माणसाचं काहीतरी जगाच्या कानामध्ये जायचं, मला त्याचा हातभार लागला पाहिजे. आणि मग आपण कार्यक्रमात पुढे निघालो. पहिले देवाची आरती केली, त्याच्यानंतर सगळे असे गोळा होऊन बेल्जियम मराठी मंडळ आणि महाराष्ट्र मंडळ बेल्जियम अलॉंग विथ हिंदू टेम्पल बेल्जियम असा हा फुल ग्रुप बसलेला एकत्र आणि सुंदर अशी भजनं म्हणत होतो. बघा किती एन्थुझियाझम आहे. कोणाला हे दृश्य बघून वाटेल का की आम्ही बेल्जियममध्ये बसून हे सगळं करतोय. इजंट इट अमेझिंग. आणि विठोबा माऊली माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना आणि जगात जे कोणी गरजू असतील त्यांना सर्वांना तुझे आशीर्वाद दे, आमच्यावर तुझी कृपा ठेव, आम्हाला पंढरपूरला पावलं लागावी अशी संधी दे, आम्हाला तिकडे बोलव, तुझ्या बोलवण्याशिवाय आम्ही तिथे येत नाही, तर प्लीज आमच्यावरती कृपा ठेव देवा. आम्ही खूप लांब आहोत पण आम्ही खूप तुझी आठवण काढत असतो आमच्या प्रत्येकच्या तऱ्हेने. तर देवा सर्वांना खुश ठेव हीच आमची मनापासून इच्छा. आणि कसा वेळ गेला समजलंच नाही. टाईम झाला की आता ही वारी, ही ग्लोबल वारी आता जाणार लंडनला, जिथे मंदिर उभारणार आहेत तिथे. तर वी आर सो इमोशनल नाव. ऑलमोस्ट म्हणजे काय बोलतात त्याला, हा एक हॉल्ट असतो. वारी पण प्रत्येक ठिकाणी थांबून थांबून जाते पंढरपूरला पोचायच्या आधी. तसंच बेल्जियम एक हॉल्ट होता आणि आता हा हॉल्टचा पण टाईम संपलेला आहे. आम्ही छोटंसं रिंगण घातलं, म्हणजे आमच्या ढोलताशांनी गोल केला. ऑफकोर्स इट वॉज नॉट दॅट रिंगण, बट वी ट्राईड आवर बेस्ट टू डू वॉट एव्हर पॉसिबल वी कुड डू टू वेलकम लॉर्ड विठ्ठल अँड ऑल्सो द होल टीम ऑफ विठ्ठल मंदिर UK. आणि मी तुम्हाला सगळे डिटेल्स देईन, तर प्लीज तुम्ही त्यांना जी काही हेल्प होईल पॉसिबल ती करा. आणि बघायला विसरू नका. पॅरिसची पोरगी सायनिंग ऑफ. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. बाय.